हॅलो नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं सर्वांचं स्वागत आहे आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, कंबाईंड ग्रुप सी मेन्सची जी एक्झाम तुम्ही दिलेली होती त्याची आज बघा जनरल मेरिट लिस्ट इथं पब्लिश झालेली आहे. तुम्हाला किती किती मार्क्स आलेले आहेत पेपर फर्स्टमध्ये आणि पेपर सेकंडमध्ये आणि टोटल मार्क्स किती आहे तुम्हाला इथं सगळं डिटेल्स दिलेलं आहे. इथं तुमचा रोल नंबर आहे, इथं नाव आहे, इथं जेंडर आहे, इथं कॅटेगरी आहे, इथं तुम्ही डोमेसाईल आहेत का महाराष्ट्राचे आणि डेट ऑफ बर्थ आणि पेपर 1मध्ये मार्क्स किती आहेत, पेपर 2मध्ये मार्क्स किती आहेत, तशी आणि ग्रँड टोटल तुमच्या एक्झामची. तर ही जी जनरल मेरिट लिस्ट लागलेली आहे हे टोटल किती विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले होते आणि किती विद्यार्थ्यांनी ही एक्झाम दिली हे टोटल जनरल लिस्ट आणि लावलेले आहेत. तर टोटल विद्यार्थी आहेत एक्झाम देणारे बघा इथं 22,000 सॉरी टोटल विद्यार्थी किती विद्यार्थी 22,957 टोटल विद्यार्थी आहेत. 22,957 विद्यार्थ्यांनी ही एक्झाम दिलेली आहे. आणि हे ज्या विद्यार्थ्यांनी ही एक्झाम दिली आहे त्या प्रत्येकाचे मार्क्स इथं पब्लिश झालेले आहेत. हा पेपर 1मध्ये मार्क्स, पेपर 2मध्ये आणि टोटल मार्क्स तुमचे किती आहेत हे इथं दिलेले आहे. रोल नंबर, सेंटर कोणतं आहे, नाव, तुमची कॅटेगरी आणि कशामधून तुम्ही फॉर्म भरला, एक्साइज मॅथ्स स्पोर्टमधून किंवा इतर, आणि डेट ऑफ बर्थ आहे. इथं फर्स्ट पेपरचं मार्क्स आहेत, पेपर सेकंडचे मार्क्स आणि टोटल मार्क्स. तर असे टोटल विद्यार्थी आहेत 22,957. आणि असे किती विद्यार्थी आहेत की ज्यांना 300पेक्षा जास्त मार्क्स आहेत आपण ते बघूयात आता. तर बघा जो फर्स्ट विद्यार्थी आहे त्याला बघा किती मार्क्स आहेत. जो फर्स्ट विद्यार्थी आहे त्याला 326 मार्क्स आहेत. म्हणजे 326 मार्क्स पेपर फर्स्टमध्ये 173, पेपर 2मध्ये 153, असे टोटल 326 त्याला मार्क्स आहेत. हा सगळ्यात म्हणजे फर्स्ट कॅन्डिडेट आहे. असे 300पेक्षा जास्त असणारे कॅन्डिडेट आपण बघूया किती आहेत ते. बापरे, बरेच विद्यार्थी आहेत. 300 हे लास्ट, म्हणजे 300 प्लस मार्क्स असणारे विद्यार्थी 40 आहेत. 300 प्लस असणारे विद्यार्थी 40 आहेत. आणि विद्यार्थी मित्रांनो, ह्यानंतर तुमची टायपिंग होणार आहे. आता ही जनरल मेरिट लिस्ट आहे आणि तुमच्या कॅटेगरी टोटल जागा किती आहेत तर 1600 काहीतरी जागा आहेत. 1616 की 1616 जागा आहेत वाटते, 1614 की 1614, 1616 जागा आहेत टोटल. आणि तुमच्या कॅटेगरीनुसार किती जागा आहेत तुम्ही ॲडव्हर्टाईजमध्ये एकदा चेक करा आणि तुमच्या कॅटेगरीनुसार जेवढ्या जागा आहेत त्या जागेला गुणिले 3 करा. एवढे कॅन्डिडेट टायपिंगसाठी क्वालिफाय होतील. आता इथं टॅक्स असिस्टंटसाठी किंवा गृह उद्योग निरीक्षक आहे किंवा लिपिक टंकलेखक आहेत, ह्यासाठी म्हणजे टायपिंगसाठी किती मार्क्सवर क्वालिफाय होणार हे तुम्ही तुमचं बघू शकता, कारण हे पूर्ण जनरल मेरिट लिस्ट दिलेली आहे. तर तुम्ही ॲडव्हर्टाईज बघा एकदा आणि तुमच्या कॅटेगरीनुसार किती जागा आहेत ते बघा. आणि तुमचा जो नंबर आहे, जसा इथं हे सिरियल नंबर दिलेला आहे, ह्यामध्ये तुमचा नंबर किती नंबरवर आहेत आणि तुम्ही तुमच्या जे कॅटेगरीनुसार जेवढ्या जागा आहेत ते गुणिले 3मध्ये तुम्ही येता की नाही त्या नंबरिंगमध्ये. तर तुम्ही त्या नंबरिंगमध्ये येत असाल गुणिले 3 केल्यानंतर तर नक्कीच तुम्ही टायपिंगसाठी क्वालिफाय होणार आहात. तर इथं मी आता किती मार्क्सवर टायपिंगसाठी क्वालिफाय होणार हे काही सांगायची आवश्यकता नाही, तुम्हीसुद्धा इथं बघू शकता, कारण लिस्ट खूप मोठी आहे. आणि प्रत्येक कॅटेगरीचं जर मी इथं बनवत बसलो तर हा व्हिडिओ खूप मोठा होईल. तर विद्यार्थ्यांना भरपूर मार्क्स आहेत आणि ही लिस्ट नक्कीच हाय जाणार आहे. इवन लिपिक टंकलेखकसाठी सुद्धा ही लिस्ट हाय असणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही एकदा ॲडव्हर्टाईज चेक करून तुमच्या कॅटेगरीनुसार जागा बघा आणि जागेला गुणिले 3 करा आणि 3 केल्यानंतर तुम्ही तुमचे हे नंबरिंग काउंट करा. म्हणजे तुम्ही आधी सर्च करा की जसा OBC मेल आहे, OBC मेलमध्ये किती जागा आहेत टोटल ॲडव्हर्टाईजमध्ये, आणि फर्स्टपासून तुम्ही सर्च करा. जसं की एक्झाम्पल सांगतो तुम्हाला मी. इथं फाईलमध्ये जायचं, इथं मेल करायचं किंवा फिमेल तुम्ही असाल तर फिमेल करायचं, प्लस तुमची कॅटेगरी इथे टाकायची. आता OBC मी एक एक्झाम्पल म्हणून सांगतो आहे आणि इथं सर्च करायचं. आता इथं
मग इथून काउंट करायचं 1 2 3 4 5 6 7 असं तुमच्या कॅटेगरीनुसार जागा बघा आणि गुणिला 3 करा आणि नंतर हे काउंट करा. असं मी जे सांगतो तसं असं काउंट करायचं. तर त्या गुणिला 3 केल्यानंतर जेवढा जो एक आकडा येईल त्या आकड्यानुसार तुम्ही एवढ्या अंकामध्ये तुम्ही बसत असाल, त्या नंबरिंगवर तुम्ही जर बसत असाल तर तुम्ही नक्कीच टायपिंगसाठी क्वालिफाय होणार आहात. आणि लिस्ट हायच असणार आहे कारण चांगले मार्क्स आहेत विद्यार्थ्यांना. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ तुमच्यासाठी नक्कीच उपयोगी ठरेल. आणि मी जी पद्धत सांगितलेली आहे तुम्हाला त्या पद्धतीनुसार जर तुम्ही हा व्हिडिओ जर फॉलो केला तुम्ही, जसं की ॲडव्हर्टाईजमध्ये जाऊन तुमच्या कॅटेगरीनुसार जागा बघितल्या आणि इथं नंबरिंगमध्ये तुमचा किती नंबरवर तुमचं नाव येते आणि ॲडव्हर्टाईजमध्ये जी जागा आहेत गुणिला 3 केल्यानंतर या नंबरिंगमध्ये तुमचा जर नंबर बसत असेल तर तुम्ही टायपिंगसाठी क्वालिफाय होणार आहात. आता ॲक्च्युली हा व्हिडिओ मी खूप फास्ट बनवत आहे कारण याची स्पीड गुणिला 2 बनवायच्या ऐवजी मी ऑलरेडीच याच्यामध्ये स्पीडनी हा व्हिडिओ बनवत आहे. तर व्हिडिओ छोटा व्हावा म्हणून यासाठी हा मी प्रयत्न केला थोडासा की लवकरात लवकर खलास व्हावा. तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही एकदा बघून घ्या. आता मी तुम्हाला सगळे सांगितले की किती विद्यार्थ्यांनी एक्झाम दिली आणि किती विद्यार्थ्याला हे तुम्ही बघू शकता किती विद्यार्थी किती मार्क्स आहेत. आपण 300पेक्षा जास्त असणारे 40 विद्यार्थी बघितलेले आहेत आणि मग 300पेक्षा जास्त असणारे विद्यार्थी तेवढे बाकीचे आहेत. तर हा व्हिडिओ नक्कीच तुमच्यासाठी उपयुक्त ठरेल आणि मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगा तुमचे मार्क्स किती आहेत आणि तुमचे सिरियल नंबर कोणता आहे, तुम्ही कोणत्या म्हणजे मेरिट लिस्टनुसार तुम्ही कोणत्या नंबरवर आहात आणि तुमची कॅटेगरी मला सांगा. जेणेकरून मी परत एक थोडंसं ह्या ॲडव्हर्टाईजवर अभ्यास करून आणि ह्या लिस्टवर अभ्यास करून किती कॅटेगरीमध्ये किती जागा आहेत आणि किती नंबरवर ही त्या कॅटेगरीनुसार लिस्ट क्लोज होणार आहे टायपिंगसाठी, हे सुद्धा मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेऊन येईल 1 किंवा 2 दिवसामध्ये. तोपर्यंत तुम्ही मला तुम्हीसुद्धा मला एक हेल्प करू शकता. जागा म्हणजे तुमच्या कॅटेगरीनुसार जागा, तुमच्या नंबरिंग म्हणजे तुमच्या या लिस्टमध्ये तुमचा नंबर किती आहे हे मला तुम्ही सांगू शकता कॉमेंट बॉक्समध्ये. तर ही आनंदाची बातमी आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि जे विद्यार्थ्यांना चांगले मार्क्स आहेत त्यांच्यासाठी अभिनंदन आणि ज्यांची थोडे कमी मार्क्स आहेत त्यांनी कृपया आता येणारी जी एक्झाम आहे 4 जानेवारीला आणि 11 जानेवारीला त्या एक्झामसाठी